मिरजेत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत, 336हून अधिक जणांचे अर्ज दाखल, लक्ष माघारीकडे. मिरज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत मिरज तालुक्यात एकूण 336हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज कोण कोण माघार घेतो हे बघावं लागणार आहे. मिरज तालुक्यात आणि जिल्हा परिषदेचे 11 आणि पंचायत समितीचे 22 मतदारसंघ आहेत. आत्तापर्यंत मिरजेतून सुमारे 336हून अधिक जणांनी अर्ज दाखल केलेत. आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय आवारात प्रचंड गर्दी झाली. येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांसह उमेदवारांनी मोठी गर्दी केली. तालुक्यातील मालगाव गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आरग, एरंडोली, म्हैसाळ, बेडक, कौलापूर, भोसे या गटात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी आयारामांना एबी फॉर्म दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी होती. यामध्ये काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आयारामांना उमेदवारी दिली आहे. काही ठिकाणी भाजपाचे बंडखोर उमेदवार तयार झाले आहेत. भाजपाच्या काही निष्ठावंतांनी अपक्ष अर्ज भरला आहे. भारतीय जनता पार्टीने सर्व मतदारसंघामध्ये आपले उमेदवार दिले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सांगली जिल्ह्यामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 3 ठिकाणी जिल्हा परिषद गटातून तर 7 ठिकाणी पंचायत समिती गणातून लढवली जाणार आहे. भाजपाने जिल्हा परिषद गटातून भोसेतून आशिष जाधव, आरगमधून शोभा खोत, बेडगमधून स्मिता होनमोरे, मालगावातून दीपाली कांबळे, कौलापुरातून मंजुश्री कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. पंचायत समिती म्हैसाळ गणातून कविता निकम, गोंडेवाडी गणातून नीलम गायन नायकवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना आमदार सुरेश खाडे यांनी एबी फॉर्म दिलेत. आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी उमेदवारांना एबी फॉर्म दिले. आरग येथून जिल्हा परिषदेसाठी सुनीता पाटील, पंचायत समितीसाठी सतीश जाधव, बेडक जिल्हा परिषदेसाठी मंगल सूर्यवंशी, बेडक पंचायत समितीसाठी कैलास पाटील, कसबे डिग्रज, जिल्हा परिषदेसाठी प्रदीप पाटील, नरवाड पंचायत समितीसाठी आशा आवळे, नांद्रे पंचायत समितीसाठी नसीमाबी मुल्ला, एरंडोली पंचायत समितीसाठी सविता देसाई, इनाम धामणी पंचायत समितीसाठी कीर्तिकुमार सावळवाडे यांना उमेदवारी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.